तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत अक्षे हे अशा प्रकारे. तर याची मी सर्व आता साहित्य सांगते. मी घेतली पालक, मेथी आणि कोथिंबीर आणि टमाटर, कांदा आणि मिरची हे बारीक चिरून घेतलेली आहे. तांदूळाचं पीठ, बेसनचा आटा मी पहिलेच घुलून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे गहूचं पीठ. अर्धा एक वाटी गहूचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 2 वाटी मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे. तर घरी सर्व म्हणत होते की आज काहीतरी चटपट असं खायला बनव, तर मी हे सर्व घेतलेले सामग्री. आता मी याच्यामध्ये गहूचं पीठ टाकलेलं आहे आणि चावलचं पीठ, तांदळाचं पीठ टाकते. तर याला आपण सर्व एकजीव करून घेऊया. थोडं पाणी वगैरे टाकून चांगलं हलवून घेऊया. लागण तितकंच पाणी घ्यायचं मित्रांनो, जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही, ज्याने आपला एक आजचा किंवा थालीपीठ हे छान होईल. तर आपण हे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कांदा, मिरची, टमाटर हेही टाकून घेऊया. वरतून आपण थोडं दही टाकलेलं आहे 2 चम्मच. याला हळद टाकून घेऊया आणि जिरं, ह्याला पूर्ण मिक्स करून घेऊया. मीठ टाकूया चवीप्रमाणे आणि थोडंसं तेल टाकून मी ह्याला मस्त असं हलवून ठेवून देते, मिक्स करून एकत्र एकजीव करून. आणि वरून मी थोडंसं त्याच्यामध्ये अजून जिरं, लसणाचा पेस्ट टाकलेला आहे आणि त्याला झाकून ठेवलेलं आहे 5-10 मिनिटं. त्याच्यानंतर मी एक तवा ठेवून त्याच्यामध्ये छानपैकी असं हातरून घेऊया आणि वरतून एक झाकण ठेवूया. जर आता 2-3 सेकंदातच हे होऊन जातं, पटापट बनणारी रेसिपी आहे ही. बघा पटकन झालेली आहे. थोडंसं तेल टाकून आपण याला परतून घेऊया. तर आता ही आपण परतून घेतलेलं आहे. खूप छान प्रकारे हे बनलेले आहे आणि त्याच्यासोबत खायला मी हिरवी चटणी बनवते आहे. तर आपण टाकलं याच्यामध्ये शेंगदाणे छानपैकी भाजून घेऊया आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर केले मी आणि त्याच्यामध्ये मी पहिलेच लसणाचा पेस्ट करून ठेवला होता आणि लसणाचा पेस्ट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून याला एक मिक्सरमध्ये बारीक काढून घेऊया. मी टाकताना जिरे आणि थोडंसं पाणी टाकलेलं होतं आणि 2 चम्मच दही. तर असं ही चटणी पूर्ण एकदम सॉफ्ट बारीक करून घ्यायची आहे आणि कढई ठेवलेली आहे मी आणि कढईत आता 2 पळी तेल टाकलेलं आहे छोट्या पळीने आणि जिरा आणि मोहरीचा एक तडका देऊया त्याला. तर मित्रांनो, तडका देऊन पाणी टाकून शिजवल्याने चटणी खूप छान बनती आणि आपण 2 दिवस ठेवू पण शकतो, हिला राहते ही आणि गरम करून खाऊ शकतो. खूप छान लागते चवीला. तर आपण हा तडका दिलेला आहे. ही चटणी आपण कशासोबतही खाऊ शकतो. ढोकळ्यासोबतही खूप छान लागते, इडली सोबतही छान लागते, म्हणून मी ही चटणी जास्त बनवत राहते घरी. तर आपण ही चटणी टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आता पाणी टाकूया. मी याच्यामध्ये 1.5 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छानपैकी आता याला मीठ टाकून चवीप्रमाणे शिजू देऊया. तर आता मी हे चटणीला हलवून घेते, झाकण ठेवून थोडंसं शिजू देते. तर झाले आपले छानपैकी हे उत्तपे तयार. कोणी उत्तपे म्हणतात मित्रांनो, कोणी थालीपीठ म्हणतात, पण खूप छान लागते. हे एकदा नक्कीच ट्राय करा.